नमस्कार मंडळी, सर्वांचं पुन्हा एकदा मी स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण आलो होतो दापोलीमध्ये, तर सहज म्हटलं आपण मुरुड बीचला जाऊन येऊया. तर आज आपण ब्लॉगमध्ये मुरुड बीच बघणार आहोत पावसामध्ये. सो नक्की ब्लॉग शेवटपर्यंत पहा आणि आवडलं तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आपण सुरू करूया ब्लॉग. मस्त पावसामध्ये आलोय, मस्त मजा करत करत, आणि पाऊस सुरू झालाय पुन्हा एकदा. आणि आपण दापोलीत आलो होतो सहज फिरायला, आणि जरा आपण मुरुड बीच बघून येऊया. आपला वाकर भाई आपल्या सोबत असतो काय ब्लॉगिंग साठी. तो आता बघूया, जाऊया आता मुरुड बीचच्या इथे आणि वातावरण बघूया पावसामध्ये कसं आहे. आणि पाण्याला म्हणजे समुद्राला भरती आली का नाही तेही समजेल. आता आपण एंट्री केली आहे. ये हमारा ब्लॉग चालू हो गया है यहाँ से। राजीव भाई हमारी गाड़ी चला रहे हैं। ओके। हे मंदिर आहे, गणपतीचं मंदिर दाखवू. आता हे पूर्ण एक मंदिर आहे, दुर्गादेवी मंदिर मुरुड. हे बघा, आपण पूर्ण निर्मल ग्रामपंचायत मुरुडला आलोय. ये मंदिर हे मंदिर पूर्ण मंदिर आहे. आपण मंदिरला एंट्री करूच पहिला आपण पुढे जाऊया आणि बघू. आता हम जाते हैं मुरुड बीच. मुरुड बीच पे जा रहे हैं। बघूया समुद्राचा लाटा बघू, मस्त अशी हवा वगैरे असेल चालू. कारण समुद्राला भरतीच असणार, कारण पाऊस चालू झालेला आहे. तर लोक इकडे बरेच जण येतात मुरुड बीच मध्ये. पाऊस जास्त असेल तर नक्की येऊ नका इकडे. तर आम्ही पावसाचं वातावरण बघून आलो इकडे. कारण तुम्ही बघू शकता समोर ये यहाँ पे मतलब फर्स्ट पार्टी वाला है। भरती आहे, भरती. समोर फ्लैट गाड़ी हम बात करते हैं यहाँ पे, ठीक है। आलोय, चला. उतर के पहले पाणीचे लेवल यहाँ का नज़ारा है ऐसा। पानी एकदम फास्ट चालू है भाई। लोग यहाँ पे घूमने के लिए आते हैं। गाड़ी में एंट्री करे आगे, तो आगे नहीं जा रहा ज़्यादा। पानी थोड़ा, पानी कम हो गया है ना अभी। एवढं वातावरण आहे म्हणून. हे वातावरण ये बघा, प्रसिद्ध असं आपलं बीच आहे मुरुड बीच. खूप जण येत असतात इकडे, पर्यटन म्हणतात, दापोली म्हणतात. पर्यटन असं म्हणजे समुद्र वगैरे आहे. समुद्राचं नाव घेतलं म्हणजे आपला येतो दापोली, आणि दापोलीत हा येतो तो मुरुड बीच. असे हरनाई बीच पण येतो. हरनाईचा आपला तो ब्लॉग झालाच आहे, पण मासेमारीवरती ब्लॉग घेतला होता. आणि हा तुम्ही बघू शकता, हे कुठे आपल्याला गोवा बिवा जायची गरज नाही बाबा. कोकणात या, कोकणात येऊन हे मजा बघा, काय वातावरण आहे. बघा तुम्ही एकदा झूम करून बघा, तुम्हाला पण वाटत असेल ना, काय आहे बघा, काय क्लायमेट आहे बघा. गोवा बियाला जाण्यापेक्षा तुम्ही या इकडे या, हरनेला या, मुरुडला या. लाडकार आहे अजून, असे बरेचसे आपल्याकडे हे आहेत, समुद्र आहेत. आणि आता पावसाचं वातावरण असल्यामुळे तर सध्या तरी भरती असते, कारण हा पावसाचा येणं इथपर्यंत होतो. पण आता 2 मिनिट 5 मिनिटं पण 1 मिनिट आला होता, आता कमी झाला, तो कमी कमी होत चालला. कमी कमी चालला. आणि आमचे काय वगैरे होत आहे तसे जाऊया मग पुढे. पुढे जाऊया. काय काय आहे? पुढे फिरून येऊया आपण. फिरून या. इकडे बघूया. का प्लॅन चेंज हो गया। फाइनली हम आ चुके हैं यहाँ पे मुरुड ब्रिज पे। दापोली में आए थे, घूमते घूमते मुरुड ब्रिज पे आ चुके हैं। उसके बाद हम नजारा देखेंगे यहाँ पे कैसा है। देखो नजारा है यार, एकदम मोठा समुद्र आहे. खाली हे बघा, एन्जॉय करतात, एन्जॉय. हा
चला मग आता पुढे जाऊन येऊया. गाड़ी जरा पीछे करो, मैं बैठता हूँ. ये कितने को पड़ी गाड़ी? आणि हे ना आपलं मंदिर, मंदिराचा दाखवून या भेट बाजूला. तर मंदिर तिथे येऊया जरा. बाजूला एंट्री करो. खूप जण बीच कडे येत असतात, समुद्राकडे येत असतात. त्यांना मंदिर कधी पाहिलं नसेल तर आज आपण तुम्हाला दाखवतो. मंदिरामध्ये एंट्री करतोय. हे बघा मंदिर आहे. ओके, तर आपण या मंदिरात आलो होतो. तर बरेच जण या समुद्राच्या जवळ येतात, बीचच्या समोर येतात. हे बघा मस्त मंदिर पाहू शकतो तुम्ही याचं. कसलं भारी मंदिर आहे. मी असे खूप टाइम आलो होतो मुरुड बीचला, पण कधी या मंदिरात नव्हतो आलो. तर फर्स्ट टाइमच आलो ब्लॉगिंगच्या ह्याच्यामध्ये. तर मस्त खरं दर्शनही घेतलं आपण. तर आता आपण ब्लॉगला एंड करूया, कारण पाऊस चालू झालेला आहे. त्यामुळे कसं लाटाचं प्रमाण वाढतं आणि भरतीचं प्रमाण येतो. तो त्यामुळे आपला ब्लॉग पुढचा करता येणार नाही. तो कधी पाऊस जास्त प्रमाण असेल तर नक्की इकडे येऊ नका. आपण सर दापोलीला आलो होतो म्हणून एक जाता आता तुम्हाला एक मुरुड बीच दाखवलंय. सो आवडलं तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो आपण नवीन असेच ब्लॉग लवकरात लवकर घेऊन येणार. तोपर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.